तुम्ही मला सांगणार का मी माझ्या लहान भावाशी कसं वागायचं, त्याला कसं हँडल करायचं ते? काय बिघडलं सांगितलं तर? शेवटी आपल्या दोघांचा उद्देश एकच आहे ना की उमीचं चांगलं व्हावं. म्हणून मी म्हणते की माझ्या तुमच्या पद्धतीने पद्धतीने ऑलरेडी वागून बोलून झालंय आपलं त्याच्याशी. बोललो होतो ना मी शांतपणे प्रेमाने. काय फायदा झाला त्याचा? दारू पिऊन आला तो आणि आता तर लिमिट क्रॉस केली आहे त्याने. तरी तुम्हाला असं वाटतं की आपण त्याच्या पद्धतीने त्याला हँडल करायला हवं? सिरियसली? देवांश, ओमी दुखावला गेलाय आणि त्याच्या वागण्याने आपण तर खूपच आनंदात आहोत. सी वाव. तुम्हाला समजूनच नाही घ्यायचंय का? नाही घ्यायचंय त्याच्यामुळे मला समजवू पण नका. ओके चॅकेट लिमिट. देवांश, हा विषय टाळणं म्हणजे ओमीला वाऱ्यावर सोडण्यासारखं आणि हेच करायचंय का आपल्याला? मला खरंच माणसं ओळखता येत नाही. आपल्याच घरातली माणसं तुमच्या विरोधात उभी राहिली आहेत आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही ओमीशी तसं वागताय. त्याच्या आयुष्याचं वाटोळं होतंय. भैरवी मॅडम. भैरवी आई. एक्झॅक्टली भैरवी आई. हेच सांगायचंय ना तुम्हाला की या सगळ्या मागे भैरवी आई दोषी आहे, बरोबर? देवांश, माझं पूर्णपणे ऐकून घ्या. म्हणजे सिरियसली कळत नाहीये तुमचं काय चाललंय नक्की. आधी भैरवी आई दोषी नाहीये हे मला पटवून दिलं आणि आता भैरवी आई दोषी आहे हे परत मला पटवून देताय. काय कुठे आहेत तुम्ही? अडून अडून भैरवी आईच्याच नावावर काढताय तुम्ही. काय काय होतंय तुम्हाला? एक गोष्ट ना नीट सांगतो मी तुम्हाला, या सगळ्या मागे आईचं काहीच कनेक्शन नाहीये. त्यामुळे ते उगाच जोडायला जाऊ नका. ओके? सगळ्या मूळची ना माती केली आहे तुम्ही. देवांश, गुड मॉर्निंग. सई गुड मॉर्निंग म्हटलं मी. सई तुम्ही रागवत आहात का माझ्यावर? त्याने काय फरक पडणार आहे तुम? सई प्लीज थांबा ना प्लीज. सई आय सॉरी ना. मला माहिती आहे मी काल इतकं चिडायला नको हवं होतं. आय एम सो सॉरी. ठीक आहे नाही प्लीज बोला माझ्याशी. काय बोलू देवांश? मी काही बोलायला लागले की तुम्हाला माझं ऐकूनच घ्यायचं नसतं. तुमच्या बोलण्यात ना एक वेगळाच परकेपणा जाणवतोय मला. परकेपणा? आपल्यात? सिरियसली? हो, तसं जर नसतं ना तर ओमी माझा भाऊ आहे, मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या, हे सगळं बोललाच नसता तुम्ही. हे माझे कुटुंब आहे ना, आहे ना. या गोष्टी सगळ्या कशा हाताबाहेर चालल्यात ना हे सगळं दिसतंय मला. भांडणं झाली की तुमच्या आणि ओमीमध्ये दुरावा येतोय ना, हे सगळं नाही बघवत आहे. या सगळ्याचा खूप त्रास होतोय म्हणून मी काहीतरी बोलते आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मला गप्प करता. तसं नाहीये. सी मला ना फक्त या एका गोष्टीचा प्रॉब्लेम आहे की ओमी स्पेशली तुमच्याशी जास्त उद्धटपणे बोलतोय, वागतोय. ते नाही सहन होत आहे मला. ते ऐकलं की राग येतो, आवाज चढतो माझा. मी काय करू? देवांश, पण ह्या सगळ्याचं मला वाईट नाही वाटत आहे. हे फक्त बोलणारा ओमी आहे आणि हे सगळे शब्द ना अंजलीचे आहेत. अंजलीचा प्रभाव पडलाय त्याच्यावर आणि तसा आरडाओरडा करून ना नाही कमी होणार आहे. आपल्याला त्याच्याशी शांततेत आणि त्याच्या कलानेच वागावं लागणार आहे. तेव्हा कुठे गोष्टी जाऊन व्यवस्थित होऊ शकतात. आणि अंजली कशी माहिती आहे ना तुम्हाला, तिला हेच हवंय. तुमच्यामध्ये दुरावा व्हावा हेच वाटतं तिला. आणि सतत भांडणं होत राहिली तर तुमच्यामध्ये दुरावा येईल. हे नातं कसं टिकेल मला सांगा? अशाने काय होईल माहिती आहे? ओमी ना कायमचं आपल्यापासून दूर जाईल आणि अंजलीच्या सगळ्यात जवळ जाईल. आपल्याला दाखवून द्यायचंय ना की अंजली त्याच्यासाठी योग्य नाहीये, तिची वागणूक चुकीची आहे. हे सगळं कसं दाखवून देणार आहोत आपण? त्यासाठी आपल्याला स्वतःला शांत होणं खूप गरजेचं आहे आणि त्याला सुद्धा शांततेत सांगणं खूप गरजेचं आहे. आणि मला कळतंय या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय आणि आई बाबांनाही होतोय. पण रिया काय, रियालाही या सगळ्याचा त्रास होत असेल ना. तिला काय वाटत असेल या सगळ्याचा विचार करा ना तुम्ही. लहान आहे ती सगळ्यात. तुम्ही जे काही सांगताय ते मला पटत नाहीये असं नाही. असं करेक्ट आहे तुमचं, पण ओमी पण सतत काहीतरी वेगळा मूर्खपणा करतोय ना. रिंग विकत घेतली, दारू पिऊन आला. तो असं सगळं वागल्यावर कसं शांतपणे हँडल करायचं ना मी त्याला? मला पण समजून घ्या ना तुम्ही.
देवांश, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते ना, आपला ओमी असं वागणाऱ्यातला नाहीये. अंजलीमुळे तो असं वागतोय. हे बघा, आपल्याला जे काही करायचंय ना ते शांततेत आणि डोकं शांत ठेवून करावं लागणार आहे. कळतंय का तुम्हाला? माझं म्हणणं पटतंय? पटतंय. ठीक आहे, मी करेन शांतपणे हँडल करायचा प्रयत्न. नाही चिडणार मी. नक्की? आवरून घेतो मी आहे खाली. हो. देवांश, आता जे ठरवलंय फक्त ते पार पाडा. कारण प्रश्न फक्त अंजली आणि ओमीचा नाहीये. परिस्थितीचा वापर करून भैरवी मॅडम आपल्याला पण दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला माहिती आहे, मी तुम्हाला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला नाही समजणार आहे. हे काही होऊ दे. अंजली आणि भैरवी मॅडमचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा आहे. आणि त्यासाठी आपण एकत्र टीमने काम करणं खूप गरजेचं आहे. येस, बोला भैरवी मॅम, काय अपडेट आहे तिकडचा? बोला. अपडेट? मी तुझी असिस्टंट आहे, तुला अपडेट द्यायला. सॉरी मॅम, मला ना तसं नव्हतं म्हणायचं खरं तर. सांगा ना तुम्ही कशासाठी फोन केलात? काय करायचंय का पुढे? सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्याशी या सुरात बोलायचं नाही. जसं मी तुला मदत करू शकते ना, तसंच मी तुला बरबाद पण करू शकते. डू यू गेट इट? येस मॅम. सॉरी. आता प्लॅनचा पुढचा भाग नीट ऐकून घे. वाव मॅम, ग्रेट. हे तर खूप इझी आहे. एवढंच आहे ना? तू आरामात करशील, पण इतकी ओव्हर कॉन्फिडंट होऊ नकोस. ती सही आहे. कधी तुझा डाव उधळून लावेल ना ते कळणार पण नाही. यावेळी ना मॅम मी खूप प्रिपेअर्ड आहे. यावेळी असं काहीही होणार नाही. झालं पण नाही पाहिजे असं काही. जोपर्यंत तुझं आणि ओमीचं लग्न होत नाही तोपर्यंत रोज घरात काही ना काही कारणावरून वाद व्हायला पाहिजेत. येते लक्षात? येस मॅम. मग लाग आता कामाला. ठेव फोन. ओके, बाय. महाचोरडी कुठली. सर्वंटच समजते ना मला ही स्वतःची, पण मी सर्वंट नाहीये. मी एसी आहे. मी मालकीण होणार आहे. एकटा नाव मला फक्त त्या घरात येऊ दे. मग नाही तुझी पण त्या सईसारखी वाट लावली ना तर मी पण नाव नाही सांगणार. एसी. काय हो बाई? हे हो काय झालं एवढं चिडायला? हा, मला ना त्या बॉपकटवालीचा फोन आला होता ग. अगो बाई, काय म्हणाली ग? मॉम, एवढं हॅप्पी होण्याची काहीच गरज नाहीये. अक्कल काढली तिने माझी. तुझ्या डॉटरची अक्कल काढली तिने. जाऊ दे ग, इकडनं ऐकायचं इकडनं सोडून द्यायचं. काय म्हणत काय होती पण महामाया? हा, सांगते, पण आधी आत्या आणि पॉप्स कुठे आहेत ते सांग मला. ते कुठे जाणार? तुझे पॉप्स गेलेत देवाच्या दारी आणि वंच गेल्यात भाजीवाल्याच्या दारी भाजी घ्यायला. मग ठीक आहे. आता ना मी सांगते तेवढ्या गोष्टी फक्त मला पॅक करून द्या. कसल्या गोष्टी? आता तुम्हाला कामाला लावणारेस की काय? मॉम, तुला मी त्या जहागीरदारांची सून व्हायला हवी आहे की नको? हवी आहे ना? म्हणजे मग मी सांगते तेवढ्या गोष्टी मला पॅक करून दे. चल मी तुला सांगते. चल चल चल. एक्झॅक्टली तसंच करायचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा. ये नाश्ता कर. कॉफी आणते तुझ्यासाठी. थांब ना. कशी आहेस तू? ठीक आहे, बस. तू काही खाल्लंस का? नाही, तुमचं होऊ दे, मी येते नंतर. बस. आणि ओमी कुठे आहे?
कालपासून त्याच्या खोलीतच आहे, खाली कुठे आलाय. काही खायला प्यायला सुद्धा तयार नाही. ठीक आहे, मी बघतो, मी बोलतो त्याच्याशी. दिवा, तू नको जाऊस, मी बघते ना. नाहीतर सई तू. रिलॅक्स रिलॅक्स, मी अजिबात चिडणार नाही त्याच्यावर, शांतपणे बोले. एक काम करा ना, चला ना तुम्ही पण चला, आपण तिकडेच बोलू त्याच्याशी आणि त्याला खायला आपण देऊ. चल. ओमी, ओमी प्लीज दार उघड ना. ओमी, आय एम सॉरी. अरे आय नो काल मी खूप चिडलो तुझ्यावर. प्लीज दार उघड, मला बोलायचंय तुझ्याशी. आम्ही ब्रेकफास्ट आणलाय तुझ्यासाठी. ओमी, प्लीज दार उघड ना. ओमी, ओमी, ओमी असं काय करतोस बाळा? दार उघड ना. बघ भूक लागली असेल तुला, तुझ्यासाठी पोहे करून आणलेत. तुला आवडतात ना पोहे? लवकर दार उघड ना ओमी, असं काय करतो? ओमी, असं अन्नावर राग नाही काढायचा बाळा. उघड ना दार. ओमी, सई, अगं हा दार नाही उघडत आहे. आई, मी बघते. ओमी, ओमी दार उघड ना. आईनं खूप काळजी वाटते तुझी, प्लीज दार उघड प्लीज. ओमी, हे बघ जे काही झालं ना ते सगळं विसरून जा ना ब्रो. आपण ना नव्याने सुरू करू, सगळं नव्याने. तू प्लीज दार तर उघड, आपण शांतपणे बोलूयात ना. ओमी, ओमी असं नाही करायचं बघा, ऐक माझं. ओमी, सई, अगं हा ओ सुद्धा देत नाहीये. हा बरा असेल ना, यांनी जीवाचं काही बरं होईल का नाही? कसं काही झालं? ओमी, अरे दार उघड ना प्लीज, काळजी वाटते सगळ्यांना, आई रडतायत. प्लीज एकदा दार उघड, आपण बोलूयात. ओमी, ओमी, ओमी दार उघड ना बाळा. ओमी, हे बघ जर तुझं दार नाही उघडलंस ना तर दार तोडे ना. मी सिरियसली सांगतोय, दार उघड लवकर प्लीज. ठीक आहे, फाईन, मी दार तोडतोय. ओके, मी तोडतोय दार. सई, आई जरा तुम्ही मागे व्हा. ओमी, ओमी, ओमी तू बरा आहेस ना बाळा? गॉड, कधीपासून आवाज देतोय तुला? काय ऐकू येत नाहीये का तुला? जिवंत आहे. ओमी, कळलं तुम्हाला? जा इथून. ओमी, हे आत काय केलंयस तू हे सगळं? काय मूर्खपणा आहे हा? मूर्खपणा नाहीये हा, माझं प्रेम येते. माझ्या होणाऱ्या बायकोसाठी रूम सजवतोय मी. अरे वेडास का तू? देवांश, शांततेत बोला प्लीज. हे बघ ओमी, अरे काय करून घेतलेस तू स्वतःच? का वागतोयस असा? हे बघ, जरा तू शांतपणे विचार करशील ना तर सगळं रिअलाइज होईल तुला. प्लीज शांतपणे विचार कर. आणि अंजली आणि तुझं लग्न होणं इम्पॉसिबल आहे. प्लीज नको हट्ट करूस, प्लीज. हट्ट मी नाही, हट्ट तुम्ही लोक करताय. तुम्ही माझं आणि अंजलीचं रिलेशन एक्सेप्टच करत नाहीये. हे बघ ब्रो, तुम्हाला मान्य असो की नसो, पण माझं अंजलीवरती खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार म्हणजे करणार आहोत. आणि लग्नानंतर ती माझ्याच रूम मध्ये राहणार आहे. काय बोल? देवांश, एक मिनिट. देवा, ओमी ऐक ना, आपण या विषयावर नंतर बोलूयात. हा, आईने तुझ्यासाठी नाश्ता आणलाय ना, तो करून घ्या आधी प्लीज. हे बघ, अरे पोहे केलेत तुझ्यासाठी, तुला आवडतात ना? चल एक घास कर. मम्मा नकोय मला. कळत नाहीये का तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही माझं आणि अंजलीचं रिलेशन एक्सेप्ट करत नाही ना, तोपर्यंत मी काहीच खाणार पिणार नाहीये. आणि तुमच्याशी बोलायची ना मला बिलकुल इच्छा नाहीये. तुम्ही जा प्लीज इथून. ओमी,
ओमी प्लीज नको ना असं हट्ट करू बाळा. तू शहाणा आहेस आई ना. बस बस, खूप बाळा करून झालंय याला. त्या प्रेमाने समजवतात सगळे, पण याला काहीच कळत नाही. उपाशी राहायचंय ना, उपाशी राहा. उपाशी राहायचं. चल आता. आई, तू चल. अरे, चल तू चल चल. मी काय रे, का असं वागतोस? तू तरी ऐक ना प्लीज, शांत हो ना, आपण शांततेत बोलूयात सगळं प्लीज. काय कमी तुझं? मी ऐक ना प्लीज. आणि हे सगळं ना बहिणी तुझ्यामुळे होतंय. तू प्लीज जा इथून, मला बोलायची इच्छा नाही तुझ्याशी. ओमी प्लीज. जस्ट लिव्ह मी अलोन. ओमी ओमी ऐक ना. ओमी ओमी ओमी. शांत हो ना प्लीज. मी शांत हो. पैसे होता तू पण ना, का त्याच्यासाठी इतका त्रास करून घेते स्वतःला? बघतेस ना तो कसा वागतोय ते. नाही कळत ग काहीच. तू शांत हो आधी प्लीज. ठीक आहे, पाणी पी. शांत हो, पाणी पी प्लीज. पाणी पी, शांत हो. चल घे, थोडं खाऊन घे. नाही मला खरंच नकोय, खरंच नकोय मला. आई आई प्लीज थोडं खाऊन घ्या ना. खरंच तुम्हाला औषधं घ्यायची आहेत. आणि औषधं घेऊन काय करू? हे सगळं बघू. माझ्यासाठी खा गाई, तुझ्या मुलासाठी खा प्लीज. ठीक आहे, हा कर. त्याच्या पोटात घास नाहीये अन्नाचा. माझ्या कशाखाली घास उतरेल का? तुझचा. आई बघा प्लीज असं नका ना करू. ओमीचं सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी तुम्ही आधी ठणठणीत असणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. प्लीज खा. हा कर. मी बघते, मी आलेच. गुड मॉर्निंग. तू? गुड मॉर्निंग देवांश. जानकी काकू, ते मी ऍक्च्युली ओंकारसाठी टिफिन घेऊन आले होते. देवांश हाय, गुड मॉर्निंग. तुला कालच सांगितलं या घरात परत यायचं नाही म्हणून. का आलीस तू? कारण मला ओंकारची काळजी वाटते देवांश. ग अंजली बास कर ना. काय ते एवढे आम्हाला त्रास देतेस? तुझ्यामुळे आमच्या घराची शांतता भंग झाली, कळत नाहीये का तुला? माझ्यामुळे? सई अगं काय बोलतेस तू? सॉरी टू से बट माझ्यामुळे नाही, तुमच्या हट्टामुळे. तुम्ही सगळे माझं आणि ओंकारचं प्रेम का नाही एक्सेप्ट करू शकत? अंजली तुला कळत नाहीये का? बास कर आता. मला वाद घालायचा नाहीये तुझ्याशी. तू इथून निघून जा, नाही तर मला मामाला फोन करावा लागेल. ठीक आहे सई, तू हट्टी आहेस ना, मग मी पण हट्टी आहे. तू कर हवं तर बाबांना फोन, पण मी इथून कुठेच जाणार नाहीये. जोपर्यंत मी ओंकारला डब्बा देत नाही, मी त्याला बघत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही अजिबात. अंजली, अंजली बाई काय चाललंय ग हे तुझं? नको ना माझ्या ओमीचं आयुष्य उद्ध्वस्त करू प्लीज. उद्ध्वस्त? मम्मी अहो, मी आणि ओंकार आमच्या सुखी आयुष्याचं स्वप्न बघतोय, ड्रीम्स बघतोय. तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? प्लीज मला एकदा त्याला भेटू द्या. मी त्याला फक्त डब्बा देईन आणि मी लगेच निघून येईन. मी नाही थांबणार फार वेळ. ऐक ना, आत्ता निघायचा. चल लवकर निघ इकडनं. सई, तार बंद करा. नाही देवांश, जोपर्यंत मी ओंकारला जेवण देत नाही ना, ओंकारला नाही तोपर्यंत मी नाही जाणार लवकर निघ, कुठे. निघ लवकर निघ, ठीक आहे, लवकर निघ. ठीक आहे. ओंकार, 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 मी तुझ्यासाठी टिफिन घेऊन आली घरून. हे लोक मला घरात नाही घेते. एवढा गोंधळ घातला? अंजलीने ड्रामा सुरू केला वाटतं. आय हॅव टू गो देन. ओंकार! अंजली गप्पा बस. नाही गप्पा बसणार सई. सई प्लीज तुम्ही ओमीला बोलवा. मी फक्त त्याला डब्बा देईन आणि मी निघून जाईन. शांत हो अंजली, चुप बसायचा बिलकुल. आता मला मुलींशी असं बोलायला अजिबात आवडत नाही, पण तू दुसरं कुठलं ऑप्शन ठेवलं नाहीये माझ्याकडे. तुला कळत नाही का? कधीपासून सांगतोय आम्ही की
तुला नाही भेटता येणार ओमीला. चल निघ इकडनं लवकर. देवांच्या असं काय बोलताय? मला एकदा फक्त त्याला भेटू दे, त्याचा फेस बघू दे आणि त्याला धप्पा देऊ दे, मी निघून जाईन. मी खरंच सांगते. ओंकार प्लीज खाली येणार आहे. ओंकार! अंजली का बरीच पडतीयस तू? शांत हो ना, जा इथून निघ. सही अगं का असं करते? मला एकदा त्याला भेटू दे, त्याला टिफिन देऊ दे, मी खरंच निघून जाईन इथून. एकदा ओंकार ये ना लवकर खाली. ओंकार प्लीज ये ना रे खाली. अंजली ही का आली इकडे? रिया रिया थँक गॉड तू आलीस. ओंकारसाठी डब्बा घेऊन आली, त्याने काहीच खाल्लं नाहीये त्याला. तो बस झाला, बंद कर तुझी नाटकं. रिया का असं काय करते? रिया हे बघ, मला माहितीये तुझा राग माझ्यावर आहे ना. हवं तर तू मार मला, मार. अंजली अंजली बंद कर तुझी नाटकं. ह्या सगळ्यांनी ना आमच्या कोणावरच काही फरक पडणार नाहीये. निघून जा इथून. हिला सांग, हिला निघायला सांग. रिया एकदा भेटू दे ना मला. ओंकार ओंकार अरे ये ना प्लीज खाली ये. बघ ना कसे करतायत. अंजली ओंकार ओंकार अंजली अंजली ओमी 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 ओंकार हे बघ, जेवला नाहीयेस तरी म्हणून डब्बा घेऊन आले तुझ्यासाठी. पण हे लोक बघ ना, मला येऊन दिलं नाही घरात. तुझे कसे वागू शकता? ओमी ओमी तू हिच्या म्हणण्यात येऊ नको. ही तुला जेवण भरवायला नाही आली, आमच्या विषयी विष कालवायला आली आहे तुझ्या मनात. प्लीज तिचं ऐकू नकोस तू. प्लीज माझं ऐक. सही अगं काय बोलतेस तू? ओंकार तुला माहितीये ना मी नाहीये अशी, तुला माहितीये ना रे. मी खरंच तुझ्यासाठी टिफिन घेऊन आले होते. कसं कसं करू शकतात रे ओंकार? अंजली प्लीज रडू नकोस ना. हा अगं हे घर काय फक्त बहिणीचंच नाहीये, माझा पण तेवढाच हक्क आहे. मी सांगतोय तुला, तू आज चल. कोण थांबवते बघतो मी, तू आज चल. ते कुठे जाणार नाहीये. आणि हा आम्हा सगळ्यांचा डिसिजन आहे ओमी. मला वाटलं होतं की तू असाच बोलशील. ठीक आहे फाईन. मी शेवटचं विचारतोय, तुम्हाला माझं आणि अंजलीचं रिलेशन एक्सेप्टेड आहे की नाही हे सांग मला.